आता पाहूया राजकीय घडामोडी। आम्ही मराठी बोलणार नाही, काय करायचंय ते कर। मुंबईतील नागरिकांनी मराठी माणसालाच कान पकडून माफी मागायला लावली। फळ विक्रेत्याला मराठी बोलण्यास सांगितल्याचा राग। मी काय चुकीचं बोललो असेल मला माफी करा। मी प्रेमाने बोलतो, यांच्याकडे पण दाखव। मी प्रेमाने बोलतो तो कशाला शिवा देतोय बघा। फडणवीसांनी मराठी माणसावर होणारा अन्याय मोडून काढला पाहिजे। संजय राऊतांची मुंब्रा प्रकरणाबद्दल प्रतिक्रिया। भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे। मुख्यमंत्र्यांनी कठोरपणे मराठी माणसाचा हा अपमान मोडून नुसतं बोलून चालणार नाही, सहन करणार नाही म्हणून कठोर पद्धतीने मराठी माणसावरचं आक्रमण तुम्ही मोडून काढलं पाहिजे। सत्ता परिवर्तन झाल्यानंतर महाराष्ट्रात मराठी माणसावरचा अन्याय वाढत चाललाय। मराठी मुलाला आधी माफी मागायला लावली, नंतर काही मुस्लिम तरुणांनी पोलीस स्टेशनच्या आवारात घोषणाबाजी केली। हे वेळेत थांबवलं नाही तर चौकाचौकात मराठी माणसाला मारलं जाईल। अविनाश जाधव यांची प्रतिक्रिया। पद्धतीने महाराष्ट्रात मागच्या काही दिवसापासून या गोष्टी घडतात। मराठी माणसांवर सतत हल्ले व्हायला लागलेले आहेत। हे वाढतील भविष्यात, कारण यांच्या हिमती वाढायला लागल्यात। यांना जर आत्ताच ठेचलं नाही तर मला वाटतं भविष्यात प्रत्येक मराठी माणसाला चौकाचौकात मारलं जाईल। आता मुंबऱ्यात जायची भीती वाटते। कामानिमित्तानं मुंबऱ्यात गेलो आणि माझ्या जीवाला काही झालं तर काय? मुंबऱ्यात माझ्या जीवाचं काहीही होऊ शकतं। माफी मागणाऱ्या मराठी मुलाकडून भीती व्यक्त। अचानक मला काय असेल, दवाखान्यात यायचं असेल, मुंबऱ्याला काय झालं तर मी एकटा पडलो तिथं, तर घाबर वाटते मला। ते धमक्या देतात मला, तुला दमयतो असे शिवा द्यायला लागलेलं, लई शिवा दिले मला। माजी आमदार बच्चू कडू यांचा दिव्यांग कल्याण मंत्रालय अभियान अध्यक्षपदाचा राजीनामा। दिव्यांगांच्या विकासासाठी काम होत नसल्यानं राजीनामा देतोय। बच्चू कडूंचं वक्तव्य, आपल्याला दिलेली सुरक्षा ही काढावी, कडूंची मागणी। मुंबई भाजपच्या अध्यक्षपदासाठी अतुल भातखळकर, दरेकर, अमित साटम यांची नावं चर्चेत। आशिष शेलार मंत्री झाल्यानं भाजप मुंबई अध्यक्षपदावर नवा चेहरा देणार। भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीला वेग। पक्षाच्या 29 प्रदेशाध्यक्षांच्या निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणूक अधिकाऱ्यांची नियुक्ती। 11 केंद्रीय मंत्री, 3 राज्यमंत्र्यांचा यादीत समावेश। अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर भाजप आमदार आशिष देशमुख यांची धाड। ट्रकवर चढून देशमुख यांच्याकडून पाहणी, पोलिसांना कारवाई करण्याच्या सूचना। सावनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा आणि अवैध वाहतूक सुरू। अहिल्यानगर शहरातील ठाकरे गटाचे एकनिष्ठ माजी नगरसेवक यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश। शिवसैनिकांमध्ये एकमत न राहिल्यानं नाराजी व्यक्त।